नक्षलवाद आणि माओवादी हिंसाचारातून देश लवकरच मुक्त होईल असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। दिल्लीत झालेल्या जागतिक परिषदेत ते आज बोलत होते। गेल्या 11 वर्षात माओवादी हिंसाचाराला चाप लावण्यात मोठं यश मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं। माओवाद हा देशातल्या युवकांवर झालेला मोठा अन्याय आणि गंभीर पाप आहे। गेल्या दशकात हजारो नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलं। गेल्या केवळ 75 तासात 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। 2014 पासून केंद्र सरकारनं भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतिशय संवेदनशीलतेने काम केलं असं ते म्हणाले। 11 वर्ष पहले तक देश के 125 जिले 125 से ज्यादा माओवादी आतंक से प्रभावित थे और साथियों आज ये संख्या सिर्फ 11 जिलों तक सिमट गई है। आप जानते होंगे कितना कुछ करना पड़ा होगा और उसमें भी 11 में भी अब सिर्फ 3 जिले ही ऐसे बचे हैं जो सबसे अधिक माओवादी आतंक की चपेट में है। साथियों, बीते दशक में हजारों नक्सलियों ने हथियार डाले हैं। ये सारे लोग बंदूकें छोड़ करके, बम छोड़ करके भारत के संविधान को गला लगाने के लिए तैयार हुए हैं। माओवादामुळे नक्षलग्रस्त भागात विकासाला खीळ बसली। तिथल्या हिंसाचारात अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हजारो निरपराध नागरिकांचे बळी गेले। नक्षलवाद्यांनी शाळा आणि अगदी रुग्णालयांच्या बांधकामातही अडथळा आणला। या सर्व विध्वंसक वृत्तीमुळे आदिवासी समुदाय विकासापासून वंचित राहिला असं ते म्हणाले। शहरी नक्षलवादावरही पंतप्रधानांनी प्रखर टीका केली। विरोधी पक्षांच्या राजवटीत या परिस्थितीकडे दुर्लक्ष झालं, यामुळे शहरी नक्षलवादाला बळ मिळाल्याचं ते म्हणाले। गेल्या 11 वर्षातल्या उपाययोजनांमुळे नक्षलवाद देशात अखेरच्या घटका मोजत असून संविधान मिरवणारे मात्र नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी धडपडत आहेत अशी टीका देखील पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांवर केली। भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांनी उभय देशांच्या संबंधांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत।